नमस्कार, मी शीतल. मी स्वागत करते तुमच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण छान असा रेसिपी ब्लॉग पाहणार आहोत. तर तुम्हाला थंबनेल पाहिल्यावर समजलं असेलच. तर मी सकाळी उठल्यानंतर सकाळपासूनच व्लॉगिंगला स्टार्ट केले. तर मी सकाळी टिफिनला श्रुतीला हवी होती मेथी वडी. त्यासाठी मी रात्री मेथी वड्या बनवल्या होत्या आणि काही फ्राय करायला शिल्लक ठेवल्या होत्या, कारण तिला टिफिनसाठी मेथी वड्या हव्या होत्या. तर ती सॉस आणि वड्या घेऊन जाते, त्यामुळे मी या वड्या सगळ्या फ्राय करून घेणार. अगदी खमंग खुसखुशीत लागतात, तिला फार आवडतात. आणि तिच्या स्कूलमध्ये आता दिवा डेकोरेशन आकाशकंदीलचं एक्झिबिशन होतं, तर त्यासाठी तिने हा आकाशकंदील बनवला होता. तर त्यानंतर ती गेल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर माझी देवपूजा चालली होती. देवपूजा झाल्याशिवाय घरात मला प्रसन्न वाटत नाही. तर सुरुवातीला मी सगळ्यात आधी देवपूजा उरकून घेते, कारण त्यानंतर आपल्या आपल्या कामाला लागायला बरं पडतं. तर मी अशी देवपूजा करून घेतली, पाहू शकताय. आणि आज गणपतीला एकच फूल माझ्या गॅलरीत सापडलं. जे जास्वंदीचं झाड आहे त्याला कधी कधी 2-3 सापडतात आणि आज एकच सापडले. तर मी ते गणपतीला वाहिले आणि त्यानंतर आता मस्त अगरबत्ती लावते, जेणेकरून मस्त अशी सकाळ होईल, प्रसन्न असं वाटेल. घर सगळं अगरबत्ती लावल्यावर सुगंधित होतं आणि मला ते फार आवडतं. त्यानंतर सगळे उठल्यानंतर आम्ही आज मस्त असा इडलीचा बेत केला होता. तर नेहमीसारख्याच आता इडलीची रेसिपी तुम्हाला माहीत असेलच, सांगायची काही गरज नाही. तर मी इडली वगैरे बनवली, सगळ्यांनी नाश्ता केला आहे आणि ती म्हटली मी आल्यानंतर इडली खाते, कारण ती 1पर्यंत येऊन जाती श्रुती. तर राहिलेलं पीठ आहे तर मी या डब्यामध्ये भरून ठेवते फ्रीजमध्ये, जेणेकरून याच्यानंतर आम्ही डोसा उत्तप्पा वगैरे याचा बनवतो. त्यानंतर सगळी क्लिनिंग वगैरे मी किचनची करून घेते. सगळी क्लिनिंग केल्यानंतर मी मस्त अशी आज रेसिपी तुम्हाला दिवाळी स्पेशल दाखवणार आहे. तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची फराळाची तयारी तुमचीसुद्धा चालू झाली असेल, तशीच आज माझीसुद्धा सुरुवात केली. या अगोदर एक आठवडाभर आधी मी अशीच तुम्हाला चकलीची रेसिपी दाखवली होती आणि शेवची. तर मी खरा फराळ आजपासून सुरुवात करते. तर दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोडापासून झाली पाहिजे, म्हणून मी पहिल्यांदाच पेक्षा सुरुवातीला बुंदीचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी सुरुवातीला सगळी प्रिपरेशन केली होती, साहित्य घेऊन ठेवलं होतं. तर मी येथे बेसन घेतले. या वाटीच्या प्रमाणाने एकाच वाटीने 4 वाट्या मी येथे बेसन घेतलं. आता ते एकसारखं चाळून घेते मी. तर बेसन चाळून घेतल्यानंतर आपल्याला मिक्स करायला बरं पडतं, किंवा एकसारखं पीठ झाल्यामुळे गटळ्या होत नाहीत. त्यामध्ये हळद मीठ घालून घ्यायचं आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. गोडाचा पदार्थ आहे, थोडं तरी मीठ हवंच. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता मी कॅमेऱ्यात दिसण्यासाठी ह्या हाताला पकडू का त्या हाताला असं हालत झाली होती, कारण मी फ्रंट कॅमेराचा ऑन केला होता आणि त्यामुळे मला समजत नव्हतं की तुम्हाला कसं दिसावं. त्यामुळे मी ह्या हातानेच थोडं थोडं करून एका हातानेच फिरवते, जेणेकरून माझा हात आडवा येणार नाही. आणि हे बॅटर कसं हवं तर ते पहा. मी आधी 3 वाट्या बेसन घेतलं आणि नंतर मिक्स केल्यानंतर वाटलं की अरे हे तर खूप कमी झाले, अजून 1 वाटी वाढूया. नंतर मी 1 वाटी चाळून यामध्ये पीठ घातले. त्यानंतर हळूहळू मिक्स करून हे बॅटर मी मिक्स करून घेते आणि कसं बॅटर हवं ते मी तुम्हाला दाखवते बुंदीसाठी. तर कंटिन्यू असं व्लॉगिंगला व्हॉइस ओव्हर करताना बघू शकताय आवाज मध्ये मध्ये मला ब्रेक घ्यायला लागतोय. हे बघा, हे बॅटर असं झालं पाहिजे, थोडंसं पातळ हवं, जेणेकरून बुंदी पटपट पडली पाहिजे. ही मोदक पात्र आहे, बघू शकताय. जे तुमच्या घरी अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये, किंवा छोटा झाऱ्या असतो त्याने तर अप्रतिम अशी बुंदी पडते, पण खूप वेळ लागतो. आणि जर तुमच्याकडे बुंदीचा झाऱ्या असेल तर त्याने तर खूप छान पडते. याने छान पडते, पण थोडीशी लांबसर काही काही वेळेस पडते.
पण काहीच हरकत नाही, घरी खायला हवी असते तर सगळ्यांना आवडते माझ्या. आणि एक दिवस नक्कीच मी तो झाऱ्या घेईनच. जर माझ्याकडे नाही आणि तुमच्याकडे पण नसेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकताय. तर तेल मी कडकडीत गरम करून घेतलं होतं. तर त्यानंतर जी चहाची गाळणी असते ना त्याने हे गाळायला बरं पडतं, बुंदी पटपट घ्यायला बरी पडते. हे बघा. आणि आपण जास्त लालसर कुरकुरीत करायची नाही, हलकीशी भाजून घ्यायचे. आणि बुंदी बघू शकताय छान गोल गरगरीत आली. छान बुंदी पडते अशी सुद्धा, नक्की ट्राय करा. मी याच पद्धतीने घरी बुंदी पाडायची असेल तर या पद्धतीनेच बुंदी पाडते. आणि तुम्हाला दिसत असेल मी बुंदी दाखवत आहे तर बाहेरून उजेड खूप आहे, ऊन येतं आणि ब्राईटनेस वाढतोय, मोबाईलचा कमी जास्त होतोय, त्यामुळे असं व्हाईट व्हाईट असं दिसायला लागले. तर त्याच पद्धतीने मी हे बुंदी पाडते. तर जर तुम्ही असेच लगेच त्याच चाळणीत पीठ घातलं तर बुंदी लांबसर पडते. त्यासाठी काय करायचं तर मी ते तुम्हाला सांगते. तर जेव्हा आपण पहिल्यांदा बुंदी पाडायला घेतो त्या झाऱ्यानी किंवा जे तुम्ही मोदक पात्र किंवा काही घेणार असाल झाऱ्या तर त्यांनी, तर बुंदी पाडल्यानंतर पहिली खेप झाल्यानंतर लगेच दुसरी खेप घालताना त्याचा खालचा भाग असतो तर तो कपड्याने पुसून घ्यायचा. मी पुसून घेतला नव्हता म्हणून ती थोडीशी लांबसर झाली. तर मी हे पीठ पुसून घेतलं आणि त्यानंतर कपड्याने खालची बाजू पुसून घेतली. आणि हे बघा, आणि थोड्याशा वरच्या अंतरावरच हे झाऱ्या पकडायचा आहे बुंदीसाठी, जेणेकरून पटपट गोल गोल बुंदी पडावी. आणि जर पडत नसेल तर हळूहळू टॅप टॅप करायचं साईडला कोपऱ्यात, आणि म्हणजे पटपट बुंदी पडते. आणि हे बघा, आता मस्त अशी ही बुंदी मी सगळी तळून घेते. आणि छान झाली होती बुंदी माझी. घरीसुद्धा आपण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू बनवू शकतो आपण. आणि बुंदी माझी, तुम्हाला वाटत असेल बुंदीचे लाडू घरी बिघडतात का? बऱ्याच लोकांचे बिघडत असतील महिलांचे. तर माझेसुद्धा सुरुवातीला मी ज्यावेळेला बुंदी बनवली होती, आणि मी सुरुवातीला झाऱ्याने बुंदी बनवली होती, जी आपण झाऱ्या तळायचा वगैरे घेतो त्याने. थोडा वेळ लागला पण छान झाली होती बुंदी. पण माझा पाक बिघडला होता. याला गोळीबंद पाक लागतो. माझा थोडासा पाक पुढे गेलता, आणि जी सुट्टी बुंदी मिळते ना, गोडच असते पण जास्त पुढे गेलेली पाकाची सुट्टी बुंदी, तसे लाडू नाही झाले पण गोड बुंदी माझी तयार झाली होती. सगळ्यांनी खाल्ली पण त्याचं काहीतरी रिव्ह्यूच वेस्ट गेलं नाही, काहीतरी दुसरा प्रकार झाला. लाडू करायचे होते, सुट्टी बुंदी झाली, असं झालं होतं. तरी पण नंतर हळूहळू करत मला जो पाक आहे तर तो जमायला लागला. तर म्हटलं चला सांगू आपण. आणि याच पद्धतीने तुम्ही शेवचे लाडूसुद्धा बनवू शकता. आणि जे पुरीचे लाडू किंवा दामटेचे लाडू म्हणतात त्याची प्रोसेससुद्धा या पद्धतीनेच, म्हणजे या पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्याच पद्धतीचा पाक याला लागतो. तर ते लाडूसुद्धा मी कधी ना कधी तुम्हाला दाखवेनच. आता जेवढं पीठ घेतलं होतं 4 वाट्या, तेवढंच आता साखर 4 वाट्या मी घेतलेली आहे पाकासाठी. आता बघा, जास्त ब्राईटनेस येतोय, तुम्हाला क्लिअरिटी दिसत नाही म्हणून मी खिडकी या साईडची ओपन केली, कारण तुम्हाला नीट दिसावं. आणि तुम्ही बघू शकता खिडकीतून एवढं प्रचंड ऊन येते ना किचनवरती. घरात फ्रेश वाटते, त्यामुळे छान किचनवर ऊन आल्यानंतर रूममध्ये छान फ्रेशनेस येतो. पण तुम्हाला कॅमेऱ्यात क्लिअरिटी जास्त व्हाईट व्हाईट येते, ब्राईटनेस वाढतोय कमी जास्त होतोय. आता पाक करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर मी ते पाक होतोय तोपर्यंत वेलची कुटून घेते आणि ड्रायफ्रूटसुद्धा ओबडधोबड कुटून घेते. ड्रायफ्रूट्स हवं तर तुम्ही सुरीने कट करू शकता, पण मला तेवढा वेळ नव्हता. मी असेच ओबडधोबड कुटणार आहे खलबत्त्यात, आणि त्यानंतर मी यामध्ये यूज करणार आहे. तर ही वेलची काढून घेते. आता पाक मध्ये हे काम करत करत मी पाकसुद्धा हलवत होते, कारण आपला पाक पुढे जाऊ नये. पाक चेक करायला हवा 5-10 मिनिटांनी. आणि आपल्याला लाडूसाठी या गोळीबंद पाक हवा. तुम्हाला कळेलच की पाक कसा बघायचा. तर ड्रायफ्रूट चेक केले. येथे वाटीत मी पाणी घेतलं आणि मी पाहते की गोळी बनते का त्याची. हे बघा, मला अजून वाटतं की अजून गोळी बनलेली नाही,
हे 5-10 मिनिटांनी मी परत चेक करते हलवून आणि त्यानंतर दाखवते. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे की कसा गोळीबंद पाक बनवायचा. तर इथे खाली पाक आहे तर तो पाण्यात घालायचा. खाली तळाला पाक राहतो आणि त्याची एका जागी गोळी बनते. मी दाखवत होते पण नीट कॅमेऱ्यात तुम्हाला दिसलेलं नाही. कारण बॅक कॅमेरा नंतर लावल्यानंतर मला समजलं नाही नेमकं कोणत्या साईडला तुम्हाला पाहायचं आहे. तर मागं पुढं झालेलं आहे तिथं. तर गोळीबंद पाक करायचा. त्यानंतर पाक झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, जेणेकरून पाक आपला पुढे जाऊ नये यासाठी. तर पाक बनल्यानंतर त्यामध्ये मी ही बुंदी आहे तर ती हलकीशी चुरून घालते. कारण काही काही भाग एकावरती एक असा चिटकून राहिलेला असतो. हे बघा बुंदी किती छान पडली, तुम्हाला दाखवली मी. आता मस्त अशी ही बुंदी या पाकामध्ये घालून मुरू द्यायचे. खूप छान चविष्ट असे पदार्थ होतात. तुम्ही बुंदीचे लाडू कसे बनवता मला कमेंटमध्ये सांगा. आणि या पद्धतीने तुम्हाला बुंदी बनवायची असेल, आवडली असेल तर नक्की सांगा. खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला वाटतं बुंदीचे लाडू खूप अवघड असतील, कसे बनवतात, वेळ जात असेल. काही नाही, करायला गेलं तर खूप सोपी पद्धत आहे. फक्त वेळ काढून ही प्रोसेस करावी लागते. आणि जास्त आमच्यात गोड पदार्थ खाल्ले जात नाही, त्यामुळे मी जास्त प्रमाणात हे पदार्थ बनवत नाही. खाल्ला तर चकली आणि चिवडा जास्त खाल्ला जातो, त्यामुळे याचं प्रमाण मी कमीच ठेवते. आता हे पाक मी मस्त मिक्स केला आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालते आणि मिक्स करते. थोडी बुंदी ठेवलेली आहे रायत्यासाठी काढून. आता बनवलीच आहे तर थोडी साईडला ठेवते. पाक मुरतोय आपला किंवा तो छान सेट होऊ दे लाडूसाठी, तोपर्यंत मी पडलेली छान अशी भांडे घासून घेते. कारण हे काम सतत चालूच असतं. कोणतीही रेसिपी करताना, कोणताही पदार्थ बनवताना आपलं हे काम चालूच असतं ना भांडेचं. तर हे बघा, मला वाटतं अजून थोडा वेळ हे मुरायला हवं. अजून लाडू बांधण्यासाठी हे तयार झालेलं नाही. याला अजून पाकात ओलावा आहे. अजून परत थोड्या वेळासाठी मी याला झाकून साईडला ठेवते. असं थोड्या थोड्या वेळाने हा पाक आहे तर मिक्स केलेला, तर तो हलवून बघायचा. म्हणजे छान सेट होतो. थंड होत नाही जास्त, किंवा पुढे गेला तर तुमचे लाडू वळणार नाहीत. त्यामुळे 5 मिनिटांनी चेक करायचं. आता हे छान मुरतंय तोपर्यंत आपण शंकरपाळीसाठी पीठ मळून ठेवूया. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध घेतलं, त्यामध्येच 1 वाटी साखर घातली. आता साखर मी सेम प्रमाणात घेतली. तुम्हाला जर गोड हवी असेल तर थोडी जास्त घालू शकता, कमी हवी असेल तर थोडीशी साखर कमी घालू शकता. आता येथे तूप आहे तर ते घालायचं आहे. आधी साखर दुधामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचे. तर त्यानंतर उकळी आली की दुधात साखर विरघळली की मग हे तूप यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा, यामध्ये मी आता हे तूप घालून घेतले, सगळं सम प्रमाणात घेतले आणि छान हे मी मिक्स करते. उकळी फुटत आहे. आता गॅस बंद करून हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर हे छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला पीठ मळण्यासाठी घ्यायचं आहे. आता नंतर मी परत बघते की आपल्या लाडूसाठी हे तयार झाले का मिश्रण. कारण असंच सारखं सारखं लाडूचा हा प्रकार चेक करावा लागतो की बांधायला आले की नाही, आले की नाही. आता बघा, अजून आलेले नाहीत. आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर शंकरचं पीठ म्हणून तयार होईल. तर येथे मी मैदा घेतलाय.
तर तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्या प्रमाणानुसार मैदा घेऊ शकता. तर मी वाटीच्या प्रमाणानेच सगळे इन्ग्रेडियंट्स मोजते, कारण घरी सगळ्यांच्या वाटी असते. तर तुम्ही किलोनी करणार असाल तर किलोभर असं प्रमाण ठेवू शकताय. तर मी येथे 3 वाटी मैदा घेत आहे. आता हे मिश्रण आपण दुधाचं तुपाचं घेतलं तर एक वाटी इन्ग्रेडियंट्स झाले, म्हणजे 3 वाटी. आता 3 वाटी मैद्याला पुरेपूर हे पुरतं. तर हे थोडं थोडं घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसर असं पीठ मळायचं नाही. याचं पीठ असतं शंकरपाळीचं ते अगदी घट्ट असं असतं. तर तुम्हाला दाखवते, हे पीठ असं हवं. तर हे पीठ आता मुरण्यासाठी ठेवूया. आता आहे ना, पीठ मळून ठेवलंय. तसमय उठला त्यानंतर मी त्याला चारलेला आहे खाऊन त्याचा. आणि आता त्या दोघींना ट्युशनचा टाइम झालाय तर मी दूध वगैरे देते. मी पण थोडा चहा घेते आणि त्यानंतर राहिलेली प्रोसेस दाखवते. थोड्या मिनिटांनी परत भेटते. आणि तसमय से हाय, हॅलो हॅलो हॅलो. चला तर मग थोड्या वेळाने पुन्हा भेटू आपण. लाडू आलेत का बांधायला ते. तर चहा वगैरे आमचं झालं सगळ्यांचा. आणि आता फायनली हे लाडूचं मिश्रण तयार झाले, सेट झाले. आता पटापट लाडू बनवून घेऊया. आणि जेवढ्या साईजचे लाडू करायचे आहेत त्या साईजनुसार तुम्ही हे लाडू बनवू शकताय. आणि लाडू वळायला खूप छान येतोय आणि मला पण आनंद होतोय की माझे लाडू किती छान झालेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. आणि आपल्या हाताला तूपसुद्धा सुटतं, म्हणजे पाकामुळे असं तेल सुटल्यासारखं होतंय. तर बघा, हे अशा पद्धतीने लाडू मी पटपट वळून घेते. लाडू खूपच सुंदर झालेले होते, खायला स्वादिष्ट झाले होते, घरी सगळ्यांना आवडले. आणि ज्यावेळेला मला घरी सगळ्यांना आवडतं त्यावेळेला पदार्थ खूप आनंद होतोय. आणि त्यानंतर मी ही रेसिपी पोस्ट करते. जर आपल्या घरी हा पदार्थ आवडतोय तर फायनली हा चांगला झालाय आणि सगळ्यांना सुद्धा आवडेल. आणि हे त्यानंतर एकसारखे लाडू वळून घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा हाताने ते बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे वळून घ्यायचे, जेणेकरून फुटणार नाहीत लगेच. आणि आतून सुद्धा खूप छान मऊ झाले होते, एकदम सॉफ्ट मऊ असे लाडू झाले होते. आता पहिला हा देवाला ठेवून देऊया फराळातला. असेच पदार्थ बनवत बनवत देवाला काढून ठेवायचे, म्हणजे आपल्याला मुलं असतील घरी तर खायला बरं पडतं. तर माझा हा पहिला लाडू देवघरात गेलेला आहे. बाप्पासाठी स्वामींची अशीच कृपा तुमच्यावर माझ्यावर राहो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. ही आलेली दिवाळी सगळ्यांना सुखाची, समाधानाची, आनंदाची जावो. आता त्यानंतर मी इथे शंकरपाळी लाटायला घेतली. आता साईडून ह्या बघा चिरा येत आहेत, त्याला काहीच हरकत नाही, कारण शंकरपाळी जर चांगली बनवायची असेल खुसखुशीत तर साईडून या चिरा येतातच. हातानेच कडा दाबत आपण हे चांगलं दाबवून लाटायचं आहे. आता याची पोळी आहे तर ती जास्त पातळ नाही, तर जास्त जाडही नाही, मीडियममध्ये ठेवायची आहे, जेणेकरून शंकरपाळी छान अशी क्रिस्पी होईल. आता तुम्हाला साईडच्या कडा नको असतील तर अशा काढा आणि एकसारखे काप करून घ्या. तुम्हाला कोणत्या शेपमध्ये शंकरपाळी बनवायची आहे तर त्यामध्ये तुम्ही करू शकताय. मी चौकोनीमध्ये, स्क्वेअरमध्येच आता ही शंकरपाळी कट करून घेणार आहे. आणि त्याची लेंथ बघा, जाडी किती आहे. आता या बाकीच्या शंकरपाळ्या आहेत तर त्यासुद्धा मी तशाच बनवून घेते. आणि शंकरपाळी बनवायला खूप वेळ लागत नाही, पटपट होतात. आणि त्याची जाडी बघू शकता, अशी मी ठेवलेली आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता बुंदी तळलेली कढई आहे, त्यामध्येच मी आता शंकरपाळी तळून घेते. आपलं असंच असतं ना बायकांचं, झालेल्या चाललेल्या कामात पटकन कुठलं दुसरं काम होतंय तर ते उरकून घ्यायचं. आता ही बुंदीची कढई साईडून खराब झाले. आता जे आहे घरी, मी जशी राहते, जसं काम चालू असतं तर तसं मी दाखवते. उगाच दिखावा नाही, काही नाही. कढई साफ करून घ्या, मग ती तुमच्या पुढे ऑर्गनाईज करा, कारण एवढी काही चालू आहे ना घरी. कारण तसमय दमवतो त्याला बघत, मुलींचं सगळं. त्या दोघी ट्युशनला गेल्या, त्यांचं आवरून दिलं
तर सगळ्यांना बघत माझं काम चालू असतं आणि मी एवढं स्वच्छता ठेवत तुम्हाला दाखवत बसले तर खूप वेळ जाईल. तर त्याच्यातच आणि आपलं बायकांचं तसंच असतं तुम्हाला माहीत आहे. चाललेल्या कामात दुसरं काम पटकन उरकून घ्यायचं. आणि किती छान शंकरपाळी झाली आणि कढईला सॉरी त्या चाळणीला मी दाखवलं तुम्हाला अजिबात तेल उरलेलं नाही. अजिबात तेल जास्त पीत नाही बघू शकताय. एकदम क्रिस्पी क्रंची अशी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही शंकरपाळी तयार झाली. खूप छान सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. आता हे 2 पदार्थ झालेले आहेत. 7 वाजलेले होते मला हे सगळं बनवून ठेवायला. आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे. मी स्वयंपाक बनवून घेते. आता मी पुढचा व्लॉग शूट करत नाही. एवढं सगळं दाखवत बसलं तर व्लॉग खूप मोठा होईल. आता हे माझं रेग्युलर रुटीन आहे. तर चाललेली कामं आणि हे माझं रात्रीचं आता स्वयंपाकाचं रुटीन. आता मी पटपट स्वयंपाक बनवून घेते आणि हे हलकंसं शंकरपाळी थंड झाली की डब्यात भरते. तर येथे कणिक मळली तसमेला गरम गरम आता भात झालेला आहे चारून घेते. आता हे थंड झाले शंकरपाळी मी या डब्यामध्ये भरून घेतले आणि ठेवून देते. पसारा बघू शकताय, पसारा मला आता इथून पुढं आवरायचा आहे. असाच व्लॉग माझा इथंच संपवते. आपण पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.